सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या. संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एसटी स्टँड जवळ. फोन नंबर 955256 5058 9922 55 7955. नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आहोत श्री क्षेत्र यमाई. गेल्या 7 दिवसापासून मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवर्गीय सराटा या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. राज्य सरकारला जो 40 दिवसाचा जो कालावधी दिला होता, त्या कालावधी संपल्यानंतर कुठेतरी आरक्षणाच्या संदर्भात एक सकारात्मक चर्चा सरकारने करायला पाहिजे होती, परंतु ती केली नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांना गाव प्रवेशबंदी केलेली आहे आणि गावोगावात आंदोलनं चालू आहेत. कुठेतरी या पाठीमागचा एकच संदर्भ आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुलांना ज्या काही नोकरीच्या संदर्भात जो सामना करायला लागतो आहे, त्या संदर्भात संपूर्ण मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठलेला आहे आणि कुठेतरी यावर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. या संदर्भात आपल्या यमाई शिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आज समस्त ग्रामस्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज ठिय्या आंदोलन आयोजित केलेलं आहे. उद्याच्याला सासवड या ठिकाणी त्यांचं ठिय्या आंदोलन असणार आहे. आज प्रथम सुरुवात आपल्या यमाई देवीच्या प्रांगणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पारावर आज त्यांनी आंदोलन करून सुरुवात केलेली आहे. या संदर्भात गावचे रहिवासी मराठा सकल समाजाचे ज्येष्ठ नेते आत्माराम कामथे बोलतील. सर्वांना या ठिकाणी शिवरी ग्रामस्थ, ज्येष्ठ सहकारी, तरुण सहकारी यांना जय शिवराय. आपली परवा गावामध्ये उपोषणाबाबत आणि श्री मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यात निर्णय ठरल्याप्रमाणे आज दिनांक 1/11/2023 रोजी आपल्या गावातर्फे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्याचं ठरलं आणि आपण 10 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात. तर सर्वांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्याला माहितीच आहे की गेले 20 वर्ष हा लढा प्रामुख्याने जोरदारपणे या ठिकाणी लढला जात आहे. त्या अगोदर अनेक प्रकारची आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. कोविड 2019च्या अगोदर मोठे महामोर्चे निघाले. अनेक भागामध्ये आपले तरुण सहकारी असतील किंवा जे त्या आंदोलनामध्ये मराठा समाजामध्ये काम करणारे या ठिकाणी बांधव असतील, त्यांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडलं. त्या ठिकाणी नारायणराव राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाचं मागासलेपण किती आहे हे तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यांनी अहवाल दिला आणि सरकारच्या बाजूने कोर्टात समर्थपणे बाजू मांडण्यात आली नाही असं त्यावेळेच्या सरकारी अभिव्यक्तीचं म्हणणं आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आपली मागणी फेटाळली आणि मग जे मराठा आरक्षण त्या ठिकाणी तात्पुरतं लागू झालं होतं. सर्व बांधवांच्या माहितीसाठी सांगतो की काही लोकांची नोकरी ही अर्धवट राहिली. MPSCमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं गेलं नाही. कारण का की सुप्रीम कोर्टाने तो निर्णय फेटाळला आणि मग तिथून पुढे आपली जी परवड झालेली आहे ती आपण पाहतो. तशातच गेल्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथे उपोषण चालू केलं आणि त्या उपोषणाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी विभागवार सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये लाखो नव्हे तर 1 कोटी असं म्हणतात लोक, परंतु आपण ती सभा पाहिलेली आहे. तर भरपूर मोठ्या संख्येने समाज बांधव त्या ठिकाणी जमले आणि सरकारकडे आपला निषेध नोंदवला. आणि आत्ता सरकारची चर्चा चालू आहे की कुणबी दाखला सरसकट द्यायचा का
काही लोकांना द्यायचा. तर आपण सर्वजण आता सोशल मीडिया पाहतो, नंतर वर्तमानपत्रात ऐकतो, टी व्हीवर पाहतो आहे की मराठवाड्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये निजामाच्या काळामध्ये कुणबी अशी नोंद आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण दाखला काढायला गेलो तर कागदपत्र देऊन तो दाखला मिळतो, सरसकट आपली नोंद नाही आहे. आणि विदर्भामध्ये मात्र माझ्या वाचनात आलेलं आहे की 1952च्या ज्यावेळेस आपली घटना लागू झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या SC ST NT PJ यांना जे आरक्षण लागू केलं होतं त्याची मुदत 10 वर्ष होती. तेव्हा पंजाबराव देशमुख हे आपल्या मराठा समाजाचे नेते मंत्री होते, ते विदर्भातले होते. तेव्हा आंबेडकरांनी त्यांना विचारलं की मराठ्यांना आरक्षण हवं आहे का नको. तेव्हा पंजाबराव देशमुख म्हणाले की मी सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना विचारतो. तर फक्त विदर्भातील लोकांनी होकार दिला, आपल्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या लोकांनी त्याला होकार दिला नाही. त्यामुळे आजही विदर्भामध्ये कुणबी दाखले आहेत, म्हणजे मराठा समाजाकडे कुणबी दाखले आहेत. कोकणामध्ये 2 स्थिती आहेत, एक मराठा आणि कुणबी, त्यामध्ये तिथे 2 जमातीच आहेत, त्यामुळे तिथे रिझर्वेशनचा काय प्रश्न नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पदरी जे सरदार होते किंवा काम करणारे सैनिक होते ते पाटील आणि देशमुख. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाला शिवरी ग्रामस्थांच्या वतीनं आमचा सर्वांचाच पाठिंबा आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. मी प्रवीण रामचंद्र कामते, शिवरी गावचा एक रहिवासी आहे. मराठा समाजामध्ये समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे कैवारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रभर पाठिंबा मिळत असताना शिवरी गावातूनसुद्धा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी सर्व शिवरी गावातील सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि या आरक्षणाच्या मागणीला अगदी मनापासून या उपोषणाला पाठिंबा देतो. आज उपोषणाची गरज काय तर बदल ही खरं तर काळाची गरज आहे. ज्या वेळेला इतर समाजाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेला त्या समाजाला त्या आरक्षणाची गरज होती. आज मराठा समाजाची एवढी बिकट अवस्था, मगाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जो 100 एकरचा बागायतदार होता तो आज 2 एकरावर येऊन ठेपला आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याच्या मुलाला जरी 96% मार्क मिळाले तरी 66%वाला त्याच्या पुढं जातो आहे आणि 96%वाला पाठीमागं राहतो आहे. आणि खरं तर देशाच्या विकासासाठी ज्यांचं योगदान पाहिजे ते अतिशय चांगले मार्क मिळवणारे विद्यार्थी पाठीमागं राहतात आणि ज्यांना मार्क मिळत नाही ती लोकं पुढं जातात. अशा वेळेला देशाचा विकास तरी आपण काय घडवणार, ही खरं तर सरकारनं विचार करणं ही काळाची गरज आहे. आणि या आंदोलनाला आमच्या सर्व शिवरी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि शिवरी गावच्या वतीने आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे गेल्या 8 दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं पाऊल उचललं त्यासाठी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ शिवरीकरांच्या वतीने या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. याही पूर्वी गेले 2 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आंतरवली गावामध्ये उपोषण केलं. त्यावेळेस देखील आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. याही वेळेस आमच्या सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगे दादांना या ठिकाणी पाठिंब्याचं समर्थन करण्यासाठी समस्त ग्रामस्थ शिवरीकर जमा आहेत. या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी साखळी उपोषण आज आमच्या शिवरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेलं आहे. आणि येणाऱ्या 3/1/2023 रोजी 3/11/2023 रोजी सासवड येथे शिवतीर्थ चौकामध्ये देखील समस्त ग्रामस्थ शिवरीकरांच्या वतीने आम्ही सर्वजण मनोजदादांना पाठिंबा दर्शनासाठी जात आहे. हा उपोषण आहे. यामध्ये गावच्या वतीने भजन असेल, भारूड असेल, त्यानंतर प्रवचन असेल, अशा पद्धतीने या ठिकाणी हे आजचं साखळी उपोषण आहे. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ जमले त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे सकल मराठा बांधवांच्या वतीने
हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मराठा आरक्षणाबाबत सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील उपस्थित सर्व मान्यवर, मनोज जरांगे पाटील यांना आपण पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांना आपण साखळी उपोषण म्हणून आपण आज उपोषणाला बसलेलो आहोत. आपण सर्व गावच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, परिसरातील पंचक्रोशीच्या वतीने आपण पाठिंबा जाहीर करत आहोत. एवढं बोलून मी थांबतो. कोण बोला? पाटील यांनी जे आपले आरक्षणासाठी उपोषण चालू केलं आहे त्याला मी शिवरी ग्रामस्थांच्या वतीने समज जाहीर पाठिंबा करतो. मी पण 1997 साली पोलीस भरतीला गेलो होतो आणि त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं की मी शेवटच्या 100 पोरांच्यात होतो भरतीत आणि आम्हाला लाईनशीर बसवलं. त्यातली 60 मुलं त्यांनी साईडला घेतली, 40 जण आम्हाला बसवलं आणि सांगितलं तुम्ही वेटिंगला. तर आम्हाला काय कळलंच ना. माझ्यावर जी मुलं होती भरतीला त्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क होते, पण नंतर कळलं की आपण ओपन असल्यामुळं आपलं वेटिंगला टाकल्यानंतर मला परत कॉल आला नाही. मग यासाठी आता त्यावेळेस माझ्या तो अन्याय झालेला. तर यासाठी आपलं आरक्षण पाहिजे, त्याशिवाय आपली मुलं पुढे जाऊ शकत नाही. आपण बघितलं आपल्या गावात तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी अधिकारी असेल, एक तरी आपला मराठा समाज आहे का? हीच आपली शोकांतिका आहे. यासाठी आपलं आरक्षण मिळावं ही माझी इच्छा आहे आणि आपल्या सर्वांची आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.